हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्ट्रॅटजी बॅक टेस्टिंग ही सिरीज बघत आहोत. यापैकी पहिली स्ट्रॅटजी जी लिक्विडिटी स्वीपची आहे, याचं एप्रिल महिन्यापासून आपण बॅक टेस्टिंग बघत आहोत. आणि जी मॉर्निंगची स्ट्रॅटेजी आहे, एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे, याचं आपण मे महिन्यापासून बॅक टेस्टिंग बघत आहोत. मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये आपण आत्तापर्यंत कन्सिस्टंटली यामध्ये प्रॉफिटमध्ये आहे. सो जून महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय होतं आहे आपण लाईव्ह याचं ॲनालिसिस करूया. सो आपण सुरू करूया जून महिन्याच्या थर्ड वीकच्या ॲनालिसिसला. ओके, 16 जूनपासून आपण सुरू करू. ओके, जून महिन्यात आपण ऑलरेडी पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे चेक करायचं असेल तर नक्की तुम्ही जाऊन चेक करू शकताय. मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. सो या ठिकाणी आपल्याला आय थिंक एस-एल हिट झालेला आहे. ओके, एकदम कोट टू कोट चेक करू. या ठिकाणापासून आपण 10 पिपचा बफर करून ठेवतो. आरामात या ठिकाणी आपला एस-एल हिट झालेला होता. दुसरी कॅन्डल ग्रीन होती. त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल एस-एल कितीचा होता? नॉर्मल एस-एल आपल्याला 30 पिपच्या आसपास होता. आपण त्याच्यानंतर 10 पिप्स एक्स्ट्रा घेतो. सो 16 जूनला आपल्याला 40 पिपचा एस-एल हिट झालेला बघायला भेटतो. ओके, 17 जूनला काय झालं आपण एकदा चेक करू. सेम या ठिकाणी सुद्धा आय थिंक आपला एस-एल हिट झालेला असावा किंवा पहिलं टार्गेट डन झालेलं असावं. नाही, पहिलं टार्गेट डन झालेलं नाही आहे. नॉर्मल स्टॉप लॉस आपला होता 50 पिपचा. ओके, इथं मी 60 पिपच्या आसपास एस-एल हिट कन्सिडर करतोय. अठरा जूनला काय झालं आपण एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेला बघायला मिळतो, कारण दुसरी जी कॅन्डल आहे तिकडं आपल्याला नॉर्मल 10 पिपचा एस-एल होता. 20 पिप आपण एस-एल इकडं कन्सिडर करूया. 3 दिवस सलग एस-एल हिट झालेले आहेत. याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. जरी एस-एल आपले कन्सिस्टंटली एखादा आठवडा जरी आपण लॉसमध्ये असू, पण ऑल ओव्हर आपल्याला रिझल्ट्स काय असणार आहेत हे मॅटर करतात. सो 19 जूनला काय झालं आपण चेक करू. ओके, दुसरी कॅन्डल रेड होती. पुन्हा आपला या ठिकाणी एस-एल हिट झालेला आहे. नॉर्मल एस-एल 40 पिपचा होता. आपण या ठिकाणी 50 पिपच्या आसपास एस-एल कन्सिडर करूया. ओके, बॅक टू बॅक हा पूर्ण आठवडा आपल्याला लॉसमध्ये बघायला मिळतोय. मार्केटमध्ये चांगले आणि वाईट दिवस. अगेन हा पूर्ण आठवडा आपल्याला एस-एल हिट झालेले बघायला मिळतात. नॉर्मल आपल्याला इकडं 46 पिपचा म्हणजे 50 पिपचा कन्सिडर करतोय. अगेन या ठिकाणी 20 जूनला मी प्लस 10 पिप म्हणजे 60 पिपच्या आसपास एस-एल हिट धरतो. पूर्ण आपला आठवडा हा 5च्या 5 दिवस एस-एल हिट झालेले आहेत. सो ह्या स्ट्रॅटेजीनं आपला हा पहिला आठवडा असा गेला होता की पूर्णच्या पूर्ण सगळे दिवस आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेले बघायला भेटणार आहेत. पण याचा इम्पॅक्ट कितपत पडतो आपल्या ऑल ओव्हर रिझल्टवरती आपण चेक करू. ऑल ओव्हर टोटल ट्रेड्स 5 TP डन 0 एस-एल हिट 5च्या 5 आपले एस-एल हिट झालेले होते. आणि ऑल ओव्हर आपल्याला लॉस बघायला भेटतो कितीचा कॅल्क्युलेट करू आपण. -40 मायनस एकच सेकंड, सॉरी. ओके, ओके, या ठिकाणीच मी ऑल ओव्हर लॉस कन्सिडर करतोय. -40 मायनस 60 -20 -50
-60. ओके, ऑल ओव्हर आपल्याला 230 पिप्सच्या आसपास लॉस बघायला भेटतो. ओके, सो आपण जर्नल मेंटेन करू. जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये जून 3rd वीक खूप खराब गेला आपल्याला आत्तापर्यंतच्या रिझल्ट्समध्ये. 230 पिप्स लॉस. ओके, सो असे सुद्धा दिवस येणार आहेत आपल्याला. या दिवसांच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, ह्या गोष्टी आपण ऑल ओव्हर रिझल्ट ज्या वेळेला आपण बघणार आहोत त्यावेळेला नक्की डिस्कस करणार आहे. सो जे ट्रान्सपरंटली आहे, प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस, आपली स्ट्रॅटेजी सेम राहणार आहे. जर लॉस व्हायला लागला आहे म्हणून स्ट्रॅटेजी चेंज करणार असेल आपण तर ते आपल्या तत्वात बसायला नको, कारण पावत नाही म्हणून देव बदलणारा आपली संस्कृती नाही आहे. सो सिम्पल ह्या गोष्टी ज्या ट्रान्सपरंटल्या आहेत त्या सगळ्या ट्रान्सपरंटल्या आपण ठेवणार आहे. आपण याच्यानंतर 4थ्या आठवड्यात नेमकं काय झालं हे डिस्कस करू आणि ऑल ओव्हर आपल्याला याचे रिझल्ट्स डिस्कस करायचे आहेत. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण महिन्याच्या शेवटीला आपण ह्या गोष्टींचे लर्निंग बघणार आहे. आपण कुठल्या गोष्टी अवॉइड करू शकत होतो, कुठल्या गोष्टी आपण बघणार होतो, कन्सिडर करणार होतो, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. सो नक्की पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला हा कंटेंट आवडत असेल तर नक्की शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.